फिरत फिरत आता आपण येऊन पोहोचलो. हळदीच्या जेवणाची तयारी चालू असा आणि आपल्यासोबत काकी पण असतात या साईडला. त्यांना विचारूया तयारी कुठपर्यंत येली आणि कशी चालली आहे तयारी. काकी तयारी कशी चालू आहे? तयारी आता कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मंडळी आज आपण चाललो आमच्या घराच्या बाजूकच खाली. लग्न असा उद्या आणि आज असा हळद. तर तुमका कोकणातल्या हळदीतलं वातावरण दाखवते. रात्री हळद असा तर आई आणि ऑलरेडी तिकडे गेलेले असतात आणि आमच्या घराच्या एकदम बाजूकच असा. तर कोणाच्या घराकडे जातो आणि कसं वातावरण आम्ही सुद्धा विचार करू येतो वातावरण कसं असतं त्याला काय. आई आणि आता तांदूळ वगैरे निवडून गेलेली असत. तर जाऊया त्यांच्या घराकडे आणि बघूया वातावरण कसं असा. चला तुम्हाला दाखवते. चला. काय अगरबत्ती हे म्हणजे आपल्याकडे एक छोटा पाहुणा आलेला आहे, याला पण घेऊन जायचं आहे. नाव सांग. हर्ष हर्ष काय? हर्ष विनोद पालव. हर्ष विनोद पालव. चला बाबू भाई येतोय या बघा. दरवाजा बंद करूया. आई आणि गेलेत ऑलरेडी खाली. लाईट चालू राहिली. ओके चलो हळदीला जायचा. हा कुठे जातोय? कुठे आहे हळद? खालत खाली तर म्हणजे फायनली 2-3 मिनिटात आपण येऊन पोहोचलो ज्या घराकडे हळद असा. आता हळद कोणाकडे असा काय तुमका सगळा सांगते. तर म्हणजे आपण असो सावंतांच्या घराकडे. तर मुलग्याचं नाव असं अनिकेत सावंत आणि लास्ट टाइम आपण या बंगल्याची एकदा टूर केलेलो तुमका माहिती असत. आपलं खूप जुनं ब्लॉग असा आणि आता डेकोरेशन तुमका तयारी तर दिसतच असतली, बाकी गडबड पण चालू असा. तर जाऊया आतमध्ये आणि काय काय तयारी चालू असा. कोकणातली हळद कशी असतली या ती तुमका दाखवते. आता लोकांची सगळी गडबड चालू हा. तर चला माझ्यासोबत. करू तुमका आपापसात घ्या आणि बाटली तुला पाहिजे घ्या. फिरत फिरत आता आपण येऊन पोहोचलो. हळदीच्या जेवणाची तयारी चालू असा आणि आपल्यासोबत काकी पण असतात या साईडला. त्यांना विचारूया तयारी कुठपर्यंत येली आणि कशी चालली आहे तयारी. काकी तयारी कशी चालू आहे? तयारी आता झाली. तर काय कांदा बिंदा भाजायला घेतलाय, कांदा खोबरा. आता काय चिकन टाकायचं आहे. बाकी आणि आता बऱ्यापैकी असं बघू महिना नाही एकत्र सगळे महिला आपल्या गावातले काम करतात फंक्शन असला कोणाकडे की. तयारी झाली आहे, बऱ्यापैकी तयारी झाली. आणि आता पारंपरिक पद्धती बघू जास्त मिळत नाही. म्हणजे आता जास्त करणं रेडीमेड जेवण ऑर्डर करतात. हळद पण बाहेर असतं तरी कोकणातल्या घराकडे हळद चालू असं. याच्याबद्दल काय बोलशात? वडे बिडे भाजूचे होत अजून यांचे. अजून कोणची हळद आहे? नाही हीच ना आपली. होय, होय. होय होय आता वडे करायचे आहेत. ओके. हा सगळं जेवण चुलीवरती. होय होय चुलीवरती भात बनवायचा आहे. ओके. आणि परत शाकाहारी आहे. आणि तांदूळ निवडीची प्रक्रिया वगैरे झाली? नाही करायची वेळ आहे, असा. वेळ आहे अजून चालू असा. करायची आहे अजून. ओके. हा, इकडे हा. बघू शकताय चुलीवरती जेवणाची तयारी चालू असा. हा आमच्या गावात बायकांना असा हौस आहे करायला. असं काय चुलीवर कोण करायला बघत नाही. आता बाहेरच सगळी लोक आणतात. मजा म्हणून ही आपली सगळी बायका जमा होतात आणि सगळी करतात. बायका अगदी हौसेन करतात. आता ही एवढी बायका आली आहेत, 2 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून जमा झाली आहे. ठीक आहे आता करतील सगळे, व्यवस्थित होईल. बघू कसं काय होतंय ते. तुम्ही पण बघा, आम्ही पण बघतो. बघा कसं काय आहे ते. म्हणजे जेवणाची तयारी तुम्ही बघितलात खाईपर्यंत इलेली असा. सगळ्यांची गडबड धावपळ चालू असा. पण एक गोष्ट चांगली असा, आमच्या गावात आज पण कोणाकडे कार्यक्रम असतो ना सगळेजण मस्त एकोप्यान काम करतात एकत्र. जास्त करणं महिला आणि बाकी बघितलात तयारी चालू असा. जेवण एकदम अप्रतिम म्हणता याचा काही विषयच नाही. आता आपण टूर करत करत पुढच्या साईडला जाऊया. हळदीची तयारी कशी केलेली असं सेटअप वगैरे तुमका सगळं दाखवते. खळ्यात मंडई पण बरेच बसलेले असतात. आपला कोकणातला सुंदर अंगण असा, पाहुणे वगैरे येतात. तर कोण कोण बोला इच्छुक त्यांच्या पण मुलाखत पण घेऊया. आणि बघू शकता अशा प्रकारे एंट्रन्स असा मस्त आणि केळीचा तुमका दिसत असताना आपल्या परंपरेनुसार. तर जाऊया चला. आपण सुंदर घराच्या अंगणात आता असं कोकणातील एक सुंदर घर आणि बघू शकता या साईडला इकडनं एंट्रन्स असा आणि एंटर केल्यानंतर खळ्यात तुळस असा. बाकी सगळी रांगोळी वगैरे तुम्ही बघू शकताय. आणि या साईडला जर बघितलं आमच्या पाठीमागे तर इकडे सेटअप असा हळदी सेरेमनीचो. तर जाऊया पुढे आणि तुमका दाखवून घेऊन येते. बघू शकता अशा प्रकारे सुंदर सेटअप असा आणि इकडे पाहुणे वगैरे बसलेले असत या साईडला.
एक म्हणजे मंडळी कोकणात आपल्या घराकडे काहीतरी फंक्शन ठेवचं एक प्लस पॉईंट काय असा माहिती बघू शकताय पाठीमागे तुमका सगळीकडे सुंदर झाडा दिसत असतली आणि सध्या गरमीचे दिवस असत पण गरमी अजिबात जाणवणार नाही. घराच्या बाजूला तिकडे विहीर असं बघू शकताय जो सेटअप असणार त्याच्याकडे पाठीमागे आणि इकडे पाठीमागे बघितलात तर हळद म्हटल्यानंतर रात्री सुंदर जेवण असतं डान्स वगैरे झाल्यानंतर किंवा डान्स चालू असताना पण मध्ये मध्ये सगळेजण जेवत असतं जेवणाचा आनंद घेतात. तर या साईडला सिटिंग अरेंजमेंट केलेली असा आणि हो पूर्ण त्यांचोच एरिया असा घराचो या साईडने आणि तिकडे सुंदर झाडं वगैरे असं ती पण तुमका दाखवते. डेकोरेशन कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता या साईडला सिटिंग अरेंजमेंट असं सुंदर एक मंडळी थोडक्यात तुमका कोकणातल्या सुंदर घराची होम टूर करवते असं म्हटलं तरी चालता. हे बघा या साईडला सगळी माडा पोपळीची झाडं असत आणि झाडांवरती सुंदर लाइटिंग पण केलेली असा आणि खूप भारी वाटतं एकदम जबरदस्त फिरताना पण भारी वाटतं. आणि या साईडला पण सिटिंग अरेंजमेंटच काम चालू असा. मंडई फिरता फिरता आपल्या काका भेटलेले असत तर ओव्हरऑल काकांका कसं वाटतं इकडे? काका तुम्ही गावाकडे राहता की मुंबईत असताय? मुंबई असं कसं वाटतं इकडे? एकदम मस्त नॅचरल वाटतं असं असं म्हणजे असं फिलिंग असं चांगलं वाटतं. मुंबईच्या टेन्शन मधून बाहेर पडल्याचं वाटतं असं. म्हणजे दगदगीच्या आयुष्यात थोडासा रिलीफ हो हो आणि बाकी सकाळपर्यंत गरमी होती पण आता झाडं वगैरे असल्यामुळे एकदम भारी वाटते ना. हो एकदम भारी एकदम एकदम एक नंबर वाटतं असं असं. तर मंडळी बघूया जे जे आम्हाला चांगले चांगले मोमेंट ज्यांच्याकडनं भेटतात किंवा ज्यांच्याकडनं चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया मिळतात घ्यायचा प्रयत्न करूया. खूप मस्त वाटलं काका बोला. हो मस्त. आणि अनिकेतला त्याच्या वैवाहिक जीवनासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा आणि ठीक आहे. आणि दादा एवढ्यापासून शुभेच्छा चालू झालेल्या असतात. पहिलीच शुभेच्छा काकांकडनं भेटलेली असं आपल्या. तर जाऊया चला पुढे बघूया कोणाकोणाक भेटतो. मंडई फिरता फिरता आपण छोटे मंडई भेटलेले असतात छोटे कलाकार आणि बघू शकताय गेटअप बघा छोट्यांचं. तर सगळ्यांना नाव विचारूया पहिला. नाव सांगा आपलं. शार्वी आशिष सावंत, अन्वी अजित घाणेकर, भविष्य नितीन परब. मालवणी समजता सगळ्यांका? नाही समजत मालवणी? बोलायचा प्रयत्न करूया मालवणी. चला एक एक वर्ड बोला मालवणी मध्ये काहीतरी. तू काय जातोय? तू काय जातोस? जातं? म्हणजे म्हणजे तू कुठे जातेस? ओके ग्रेट. नेक्स्ट जो आपल्याला येईल तो बोलायचा वर्ड काय पण बोल. ओके तुला जमेल ते बोलते. कसं वाटतंय आज काय काय करायचं ठरवलं? डान्स करायचं Dance ठरवलं करणार? सगळं. डान्स. तर आज जोरदार डान्स होतलो आणि बाकी तुमका बघूक मिळतालाच. तर किती एक्साइटेड आहात सगळे? खूप. एकदम जास्त. हो. बाकी मॅचिंग तुमचा जबरदस्त वाटतं एकदम. मंडई थोड्या वेळासाठी आपण बसलो स्टॉप घेतलो आणि आता काळोख पडत इल्लेलो असा. आपलं हिरो जो मागाशी रेडी होऊक नाही होतो तो आता रेडी होऊन इल्लेलो असा. पावडर लावल्याने मी आता पुसले तुझी पावडर कळाला ना? हा सांग हा सांग. कोणी गेली नी? यांनी केली. हा तर आता संध्याकाळचा हळदीचा सेटअप पण एकदम भारी वाटतं. तुमका दाखवते 2 मिनिटं.